नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात होणारे आजार, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पावसाळ्यात ना सर्दी, ताप होण्याची बरीचशी कारणं आहेत. तर त्यातलं पावसाळ्यात नेहमी सर्दी ताप का होतो? तर एकतर वातावरणातील अचानक बदल आणि थंडावा, त्याचबरोबर व्हायरल संसर्ग झालेला असतो. रोगप्रतिकारक शक्ती ह्या पावसाळ्यामध्ये कमी झालेली असते. सतत पावसात भिजणे आणि ओल्या कपड्यात जास्त वेळ राहणे, त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये ना दूषित पाणी आणि अन्नामुळे होणारे संसर्ग देखील वाढलेले असतात. पावसाळा होतो म्हणून डास वाढतात आणि या डासांमुळे होणारे आजार पावसाळ्यात वाढू लागतात. तर म्हणजेच डेंग्यू, मलेरिया. त्याचबरोबर याची लक्षणे काय आहेत? या पावसाळी याच्यामध्ये येणारी एक तर ताप, सर्दी, नाक वाहणे, शिंक येणे, घसा दुखणे, खोकला, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी आणि थकवा, प्रचंड थकवा, ही अशी लक्षणे दिसतात आपल्याला. तर याच्यामध्ये ना आपण घरगुती उपाय काय करू शकतो? घरगुती उपायामध्ये भरपूर तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता, पुरेशी विश्रांती घेऊ शकता, गरम पाण्याची वाफ घेऊ शकता. त्याचबरोबर कोमट पाण्याने गुळण्या करा, हलका, ताजा आणि पौष्टिक आहार घ्या. ताप किंवा वेदनासाठी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. आणि पावसाळ्यामध्ये एक आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन प्रिकॉशन, म्हणजे प्रतिबंध कसा कराल? तर पावसात भिजल्याबरोबर लगेचच तुम्ही कोरडे कपडे घाला, हात वारंवार साबणाने धुवा, उकळलेले किंवा शुद्ध पाणी प्या, बाहेरचे अस्वच्छ अन्न टाळा आणि डासांची पैदास होऊ देऊ नका. डासांपासून संरक्षण करा. त्याचबरोबर संतुलित आहार घ्या, फळे आणि पुरेशी झोप महत्त्वाची आहे. यामुळे काय होईल? तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? तर ताप जर तुम्हाला 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त असेल, श्वास घेण्यास त्रास असेल, तीव्र अशक्तपणा, वारंवार उलट्या किंवा पुरळ आल्यास, डेंग्यू किंवा मलेरियाची जर तुम्हाला शंका असल्यास त्वरित तुम्ही डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. पावसाळा हा ऋतू सगळ्या ऋतूत जर का कोणता ऋतू चांगला असेल तर मी म्हणेल पावसाळा. पावसाळ्याचा प्रत्येकाने मनसोक्त आनंद घेतला पाहिजे. पण त्याचबरोबर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, जेणेकरून तुमची तब्येत चांगली राहील. काय खावे, काय खाऊ नये. इतर ऋतूपेक्षा पावसाळ्यामध्ये अन्नामुळे होणारी विषबाधा, परत इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग नसल्यामुळे किंवा वीक झाल्यामुळे पचनशक्ती तुमची तेवढी प्रमाणात चांगली राहत नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि पावसाळा एन्जॉय केला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.